नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येत्या रविवारी म्हणजे 2 जुलै 2023 ला आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा पेपरची डेट आलेली आहे आणि सर्वांचाच आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा पेपर अराउंड सकाळी 11 वाजता 2 जुलैला होणार आहे। एक सिंगल एक्झाम फायनल सिलेक्शन ह्या हेतूने हा वाला पेपर असेल। त्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस हे वाले सेक्शन आहे। जनरल अवेअरनेस ह्या सेक्शनला जे 60 मार्काचा वेटेज आहे त्यामध्ये अराउंड 15 ते 18 मार्कापर्यंत तुम्हाला कॉम्प्युटर अवेअरनेस वाला पार्ट दिसेल आणि रिमेनिंग 40, 42, 45 मार्कापर्यंत जनरल अवेअरनेस वाला पार्ट दिसेल। मग मागच्या वर्षी सेम जुलैमध्ये जनरल अवेअरनेसची जी एक्झाम झाली होती किंवा आयडीबीआय एक्झिक्युटिव्हची जी एक्झाम झाली होती त्या एक्झाम मध्ये स्टॅटिक बँकिंग विचारलं होतं का, स्टॅटिक जीके विचारलं होतं का, करंट अफेअर्स विचारलं होतं आणि करंट बँकिंग किती मार्काला विचारलं होतं। जर हा वाला मुद्दा पाहिला तर त्या केसमध्ये करंट अफेअर्स म्हणजे नॅशनल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, अवॉर्ड्स वगैरे तो वाला पार्ट एक अराउंड 15 मार्कला विचारला होता। बँक कुठं कुठं न्यूज मध्ये ज्याला मी फायनान्शियल करंट अफेअर वाला पार्ट म्हणतो हा 13 मार्कला विचारला होता। सोबत सोबत 8 मार्काला गव्हर्नमेंट स्कीम वाला पार्ट विचारला होता ज्या गव्हर्नमेंट स्कीम न्यूज मध्ये आणि रिमेनिंग एक 4, 5, 6 मार्कापर्यंत स्टॅटिक जीके वाला पार्ट विचारला होता। जर मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न आपण पाहिला त्याच हेतूने ह्या वर्षी होणाऱ्या पेपरसाठी आपण एक मेगा रिव्हिजन सिरीज लॉन्च करतोय जी चालू होणार आहे अराउंड 26 जून 2023 पासून, म्हणजे या सोमवारी रात्री 9 वाजल्यापासून। येत्या सोमवारी रात्री 9 वाजल्यापासून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 5 दिवस ही मेगा सिरीज असेल। यामध्ये मागच्या 5 महिन्यांचं पूर्ण करंट अफेअर्स तुमचं कव्हर करून घेतलं जाईल रिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये। तर ही जी मेगा करंट अफेअर सिरीज आहे ही फक्त आणि फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असेल रोज रात्री 9 वाजता। सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपण त्या सिरीज मध्ये डिस्कस करणार आहे। सर्व महत्वाच्या गोष्टी आपण तिथे डिस्कस करणार आहे। महत्वाचं मागच्या 5 महिन्यामधलं करंट अफेअर आपण तिथे डिस्कस करणार आहे। जसं ऑस्कर अवॉर्ड असेल, फिल्मफेअर अवॉर्ड असेल, आयफा अवॉर्ड असेल, ऑस्ट्रेलियन ओपन असेल, फ्रेंच ओपन असेल, नोबेल प्राइज असतील किंवा तुमचं एकंदरीत टायगरचं सेन्सिस असेल, आपलं एकंदरीत सेन्सिस असेल 2021 मध्ये होणार ते लांबणीवर का बरं गेलंय, किंवा बाकीच्या ज्या खूप महत्वाच्या गोष्टी आहे न्यूज मध्ये, बँक कुठे कुठे न्यूज मध्ये, सगळ्या गव्हर्नमेंट स्कीम ह्या हेतूने आपण ती वाली लेक्चर सिरीज या सोमवारपासून रात्री 9 वाजता चालू करतोय। ओनली इन लाईव्ह फॉर्मॅटमध्ये रात्री 9 ते 10 हे लेक्चर पाहायला कोणी विसरू नका। जे लोक आयडीबीआय ची तयारी करतात ते सोबत आरआरबी ची पण तयारी करतात ते हेच करंट अफेअर, ह्याच गव्हर्नमेंट स्कीम, हेच बँकिंग अवेअरनेस पुन्हा लगेच आरआरबीच्या केसमध्ये पण असणार आहे। म्हणून आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्कची तयारी करतोय, आयडीबीआय एक्झिक्युटिव्हची तयारी करतोय त्या लोकांसाठी अतिशय महत्वाची असणारी सिरीज ही रोज रात्री 9 वाजता युट्यूब लाईव्ह असेल। त्याचं लेक्चर, पहिलं लेक्चर हे सोमवारी म्हणजेच 26 जून 2023 ला रात्री 9 वाजता असेल। सर ह्या सिरीज मध्ये एकंदरीत काय काय घेणार आहे तो वाला मुद्दा पण आपण लगेच बघूया। बघा ह्या सिरीजचा टाइम टेबल ह्या पद्धतीने असेल 26 जूनला मी करंट अफेअर्सची रिव्हिजन घेईन। 26 जून आणि 27 जून पूर्ण करंट अफेअर्स मध्ये काय होतं, नॅशनल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, अवॉर्ड्स, वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स, डिफेन्स वाले न्यूज, ह्या अशा ज्या सगळ्या न्यूज आहे ज्या महत्वाचं करंट अफेअर्स आहे, नॅशनल इंटरनॅशनल न्यूज वाले, अवॉर्ड्स वगैरे वाला पार्ट तो पूर्ण या 2 दिवसामध्ये मी 5 महिन्याचा पार्ट एक फास्ट ट्रॅक कव्हर करून घेईन महत्वाचा। त्यानंतर 28 जूनला बँकिंग ऑब्लिक फायनान्शियल करंट अफेअरची रिव्हिजन असेल। 28 तारखेला बँक कुठे न्यूज मध्ये मागच्या 5 महिन्यामध्ये रिसेंटली आरबीआयचं नवीन सब ऑफिस चालू झालंय, रिसेंटली आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर अपॉइंट झाले, रिसेंटली आरबीआयने अंतर्दृष्टी लॉन्च केलंय। असं आरबीआय काय लॉन्च करते, आरबीआयचं सर्क्युलेशन असेल, पीआयबी चे रिपोर्ट्स असतील, मागच्या 5 महिन्यातल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्या बँकच्या रिलेटेड महत्वाच्या आहे तो वाला पार्ट मी 28 जूनला कव्हर करून घेणार आहे। त्यानंतर 29 जूनला गव्हर्नमेंट स्कीम, सर्व गव्हर्नमेंट स्कीम, कारण मागच्या वर्षी आयडीबीआय एक्झिक्युटिव्हचा पेपर जर पाहिला आपण तर त्यामध्ये 8 मार्काला गव्हर्नमेंट स्कीम विचारल्या होत्या। तर सर्व गव्हर्नमेंट स्कीम ह्या 29 जूनला आणि 30 जूनला स्टॅटिक बँकिंग ऑब्लिक फायनान्शियल म्हणजे सगळ्या कन्सेप्ट
CRR काय, SLR काय, रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, बॅड बँक काय, नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय, इंडियन डेप्ट रिझोल्युशन कंपनी काय, रिजनल रुरल बँक काय, सिडबी काय, सेबी काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची हिस्ट्री काय, मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय, स्मॉल फायनान्स बँक काय, पेमेंट बँक काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहे ऑल अबाउट बँक, म्हणजे तुमचं जे स्टॅटिक बँकिंग किंवा फायनान्शियल स्टॅटिक वाला पार्ट असेल, हा वाला पूर्ण पार्ट मी 30 जूनला कव्हर करून घेईन. म्हणून ही 5 दिवसांची मेगा सिरीज असेल. तुमचे मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहीण सर्वांना सांगा की अतिशय महत्वाची सिरीज आपण 5 दिवस घेतोय. अतिशय महत्वाची सिरीज, टार्गेट आयडीबीआय असेल किंवा आरआरबी सारखे एक्झाम असेल, ह्या सर्व एक्झामला टार्गेट करून या वाल्या सिरीज आपण चालू करतोय. या सोमवारी रात्री 9 पासून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन, हे ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट मध्ये असेल. ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट मध्ये हे लेक्चर असतील. फक्त हे लेक्चर तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅट मध्ये दिसतील. 9 वाजता लगेच ते प्रायव्हेट होईल, कारण त्यामध्ये खूप महत्वाचं कंटेंट आपण डिस्कस करणार आहे. तर चालेल, सर्वांना सांगा, सर्वांपर्यंत ह्या लिंक पोहोचवा. लवकरच सारथी GMI अक्षय चोळके नावाच्या टेलिग्राम ग्रुपवर ह्या लिंक येतील. भेटूया आपण लवकरच ह्या वाल्या सिरीज मध्ये. तोपर्यंत चलो, धन्यवाद.